हॅलो. फ्री आहात साहेब का बिझी आहात आता? बोला ना. फ्री असेल तर बोलता येतं माणसाला, बिझी असल्यावर ते एक अर्ध मन इकडं आणि अर्ध मन तिकडं. हा बोला. काही नाही, फोन याच्यावर लावला की आय ओ सरांना, पाटील सरांना माझा एक निरोप द्या. त्यांना हम्म, आतापर्यंत 7 ते 8 वेळा म्हणलो, त्या दत्त्या वाळक्याला, तिच्या तिच्या नवऱ्याला, तिच्या हनुमान मोर्या तिच्या नवऱ्याला, त्या लखन कदमला चौकशीला बोलवा. 10दा हम्म, म्हणलो, परंतु नुसतं टाळम टाळ त्याला म्हणा शर्माजीला पुढची स्टेप घ्यायला भाग पाडू नका म्हणा. कारण की अन्याय 100% पूर्ण माझ्यावर झालाय. तिचा नवरा दत्ता वाळके मला परभणला जेव्हा जीवे मारायला आला होता त्यावेळेस म्हणला स्पष्ट की तुमची गाडी पनवेलला अश्विनी सुर्वेच्या घरासमोर शर्माजी. तिचा नवरा म्हणला दत्त्या वाळक्या शिट्टीचा नवरा, 3-3दा सांगतोय मी. त्याला चौकशीला बोलीनात आणि वरून म्हणायची आमच्यापाशी चौकशी नसती, कोर्टात असती. असं जर राहिलं असतं तर पोलीस स्टेशन बंद झाले असते, जर चौकशी पोलीस स्टेशनला नसली असती तर. तुम्ही मला म्हणले होते ना की कोर्ट म्हणते, मग डायरेक्ट कोर्टात जाता येते ना, कशाला पोलीस स्टेशन लावलेले. त्या दत्त्या वाळक्यानं मला परभणला जीव मारायला आला तेव्हा स्पष्ट म्हणला तुमची गाडी पुण्याला अश्विनी सुर्वेच्या घरासमोर आहे, घेऊन जा. त्याच्यानंतर शिकली म्हणली तुमची गाडी बेलापूरला सोडली, घेऊन जा. आणि मग तिने घेऊन जर जा ना माझ्यावर, तुम्ही. नाही नाही, तिने जर माझ्यावर काही काळा पुण्याला बेलापूरला केला असता तर तुम्ही जिम्मेदार होते का? सगळेजण याचं उत्तर द्या मला. म्हणजे तुम्ही घेऊन जा म्हणता ना पुन्हा येऊन, आणि मी जर तिथे गेलो आणि तिने जर 4 जण लावले आणि तिने जर पुन्हा काही खेळ केला तर पुन्हा तुम्ही हायतच खोटे 354 दर्ज नाही नाही, करायला तयार. चांगला विचार आयोला विचारून जायचं ना असे. नाही नाही, मग मला सांगा, त्यानं कबूल केलंय तुमची गाडी पनवेलला दत्त्यानं, आणि तरी पुन्हा नाटकं चालू आहे सगळे. मी महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन बसला. काय मी काय त्या झालं ऍड्रेस काय आयो साहेबांना निरोप, काय म्हणतात? पनवेलला किंवा बेलापूरला आहे म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट ऍड्रेस सांगितलं अहो होतं का? एक्झॅक्ट म्हणजे मला माहित होणार का ते पोलीस प्रशासनाचं काम आहे ते काढायचं, तर मला माहित आहे. म्हणजे मी जाऊ का, मी करू का ते? हा, आणि बरं दुसरी गोष्ट ही, त्याच्यावर आलतो उलवेला ऍड्रेस घ्यायसाठी. आता तुमचंच उत्तर तुम्हाला देतो की उलवेला ऍड्रेस घ्यायसाठी त्याच्यावर गेलो होतो शिटीचा ऍड्रेस घेण्यासाठी, आणि माझ्यावर जुलूम झाला 1 नंबरचा मोठा. आता अजून एक प्रश्न माझा, की तुम्ही म्हणता की गाडीचं चालन 2025 मध्ये पडलंय, पनवेलकरच पडलंय, आणि ते माणूस त्या गाडीवर बसलेला आहे. ती गाडी शितलीला कुठं ठेवली, त्या शितलीला विचारा, झपके देऊन मला दर रविवारी ती यायली का? आणि नाही तर मला न्याय पाहिजे ना, तर मी पुढची स्टेप घेतोय सरा. आयो साहेबांना सांगून द्या की मी प्रेमानं बोलणं बंद करणार. मी सरळ महासंचालकासमोर जाऊन तिथं पेट्रोल अंगावर मी स्वतः टाकीला, जर न्याय नाही भेटला तर. की मी म्हणेन हे म्हणतात की कोर्टात जा, आणि कोर्टात जा म्हणजे कोर्टवाले तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, खोटे यांच्याकडून जामीन मिळवून घ्यायला ते नाही का, खोटे नाटक करून सगळं संघामध्ये सगळी मिली भगत आहे सगळी पूर्ण 5-7 जणांची मिळून. ते आयो साहेबांना मला निरोप देताना कॉल केला मी आता, 3दा उचलला नाही. त्यांना म्हणा शर्माईचा निरोप आला म्हणा, स्पष्ट रेकॉर्डिंग ऐकवता यायला. मी रेकॉर्डिंग टाकणार एसीबी साहेबांना सुद्धा, चलाची सगळ्यांना ऐकवणार आहे की कसा जुलूम, कसे नाटक चालू असतात म्हणून. सगळं धरून दिले त्या बातमी, टू छळ धरून दिले. त्या केसची चौकशी होणार, त्या अॅट्रॉसिटीच्या खोट्या केसची आणि खोट्या 354 पुऱ्याला पुरी. हा, दुसरे लोक मरून चाललेत, कोणी गोळ्या झाडून मरायले, कोणी आत्महत्या करून मरायले. फक्त ओम शर्माजी मेले नाही, याला उरणारे महाभारताच्या युद्धामध्ये. एक तर मी वीरगतीला प्राप्त होईल, नाही तर समोरचे मी हे करणार, पण सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. गोळ्या घालून कोण मेलाय? मेल नाही का ते, हे गेलं नाही ते बिचारा उपसरपंच, म्हणजे उदाहरण. ते मॅटर थोडं चेंज असेल, परंतु त्या याच्या मागे लागलं ते बार गेवरायच्या त्या डान्सरच्या मागे लागलं हो, ते. तर म्हणजे मी उदाहरण दिलं की ते तर डान्सरच्या मागे लागला घरची सोडून, ते त्याची चूक आहे. हम्म. त्याची चूक मान्य करतो, घरची सोडली तिच्या मागे लागला. पण अनेक पुरुष आज भारत देशामध्ये त्यांना सुसाईड करण्यापर्यंत प्रवृत्त करायला त्या स्त्रिया, तर त्याच जिम्मेदार कोण? सुप्रीम कोर्टच्या जजला मला वाटतं विचारावं काही की आत्महत्या करायची आम्ही आम्ही सुसाईड करायचे, आणि मग आमची आत्मा येऊन तुम्हाला न्याय मागणार आहे की आम्हाला आता न्याय द्या. आत्मा येऊन, की आमची आत्मा येऊन म्हणणार आहे आता न्याय द्या. लेडीज गेली की नाटकं आताच टाकलं ते इलाहाबाद हायकोर्टाचं, की संगणमतनं जर शारीरिक संबंध असले तर तिथं रेप म्हणता येत नाही, कॅन्सर खालीच सरळ सरळ तिची याची गाव. सगळं मी टाकत असतो, सगळं वाचत असतो. मी सुज्ञ व्यक्ती, मी एकदम भारत भ्रमण केलेली. मला ते आयो साहेबांना निरोप द्या की शर्माईचा आलता कॉल, ते तथ्य तुम्ही केला. नाही मेसेज केला नाही का तुम्ही त्यांना? 10दा केलं, 10दा नुसते तारीख पे तारीख त्यांची मी चालू आहे. आज 1 वर्ष 6 महिने झाले. पुढच्या महिन्यात बघतो, पुढच्या महिन्यात बघतो. हे होऊ द्या, ते होऊ द्या, हे होऊ द्या. काय नाटक लावले का? मिली बघत नाही तर काय याचा अर्थही. दर रविवारी यायची नाही कोणाला तिथं, सरळ ती गाडी तिनं कुठतरी सोडलेली, मला मागे मागितलं तिनं 10दा. माझं कबूल केलं तिनं की विनीता बर्फेनं 50,000 रुपये घेतले, 40,000 मी खर्च केले. कुठे आली मग लबाड, पुन्हा लगेच लबाड बोलणं. पगार घेतली, पगारचं काढून दिलं.
प्रत्येक खोटं द्यायचं काढून देतो ती द्यायचं मी अय्याशी गाडी करतो. गाडी भेटल्यावर तर तुमचं सगळं जर मटेरियल भेटत तुमचं मिटलंच की हो मला मग. माझा मोबाईल सुद्धा पाहिजे डॅडी हिसकाडून घेतलेला ओप्पो कंपनीचा 22,000 रुपयाचा. कसा भेटत नाही? हा, कसा भेटत नाही? मला मानवत रोड रेल्वे स्टेशनला माझा मोबाईल गेलेला मला 2 तासात परत भेटला आणि हा मोबाईल भेटत नाही ओप्पो कंपनीचा 22,000चा डॅडीनं हिसकाडून घेतलेला. हा भेटत नाही. सगळी मिली बघत सगळी शाळा आहे तिथं सगळी. ही शाळा मला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि महासंचालक आणि सगळ्याला सांगावं लागली शाळा सगळी. हा, मला त्या दिवशी मानवतला मोबाईल घेतला 2 तासात मला चोर पकडून भेटला आणि हा मोबाईल माझा भेटत नाही. ज्यांनी हिसकाटून घेतलेला दाभाडी एपीआयला माहित असून सुद्धा दाभाडी एपीआयला मोहिते एपीआयला सगळ्याला माहिती येतं की मोबाईल शर्वाईचा कॉन्स्टेबल सोबत आणायला गेलो तुम्ही म्हणून तिथं. आणि त्या बाईला विचारलं का तिथल्या ती स्त्री म्हणली हो उच्चलेसा टकल्या आदमी झाला उसके पास तुम्हाला मोबाईल आहे. कसं करायचं मग आता कसं करायचं? मला न्याय पाहिजे सर. मी सांगतो त्यांना निरोप द्या माझा. मी सगळ्या भारतात व्हायरल करायली टोटल सत्यता ही सगळी.